दर्शनाला स्वामींच्या, आणि मग तिथून मग डायरेक्टली घरी म्हणजे रूमवर पुण्याला जायला निघणार आहे. तर पुण्यापासूनचा प्रवास आणि अक्कलकोटचा खूप म्हणजे सोपा नाही झाला. ट्रेनमध्ये जरा बसायला जागा नाही वगैरे, तर दगदग झाली, दमछाक तर सगळ्यांची झालेलीच आहे. पण मग आता जाऊ द्या, पॉझिटिव्ह विचार करायचा त्या हिशोबाने. तर आपण राहायचं, पॉझिटिव्ह राहिलो तर मग सगळंच पॉझिटिव्ह होतं, व्यवस्थित होतं. तर आता आवरून आता दर्शन पहिले करूया, बघूया काय येते. कारण मी पण फर्स्ट टाईम जाते. तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगितली का बरं, की त्या हिशोबाने तुम्ही येऊ शकता. खूप कमी बजेटमध्ये एकाला म्हणजे 700 रुपये असं धरून चालू. 1000 रुपये जरी घेऊन गेले तरी सुद्धा 1000 रुपयात तुम्ही जाऊ शकता पुण्यापासून ते अक्कलकोटपर्यंतचा प्रवास. आणि लेडीजला स्पेशल, कारण हाफ तिकीट राहतं. आणि नेमकं आम्ही ट्रेनने आलो, नाही तर मग इथून तिथून तसंच 10-20 नाही तर 30 रुपयाचा फरक, 30-40 रुपयाचा फरक फक्त बसने आणि ट्रेनने होऊन जातो असे. बाकी खर्च सेमच आहे थोडाफार. आणि आता आवरले, आता चाललोय. बस झाली, कारण मला खूप बोलायची आता सवय लागली तुमच्याशी. पण मग आता आवरू, आपण जाऊ, दर्शन करू आणि मग भेटू परत. बघा, आपण जो पाहिलेला हा गेट आहे, इथे उतरवता नाही का आपले रिक्षावाले, तर त्याच्या समोरच हा भक्त निवास आहे. तिथे आपण जाऊ शकतो. आम्ही तिथेच गेलेलो आता दर्शनाला चाललोय. पुढे चाललोय ते नाही माहिती, आता मी सांगते. आता खूप चांगलं दर्शन आणि शांततेत, गर्दी पण नव्हती. आसपासला परिसर पण पाहिला की खूप शांत होतं, जास्त गर्दी नव्हती, तर चांगलं दर्शन झालं आमचं. चला भेटूया परत. दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, प्रथम अवतार दत्त गुरूंचा जन्माला पिठापुरा. म्हणजे दर्शन झाल्यानंतर ज्या गेटने आपण बाहेर पडतो त्याच्या थोडंसं पुढे आलं की एक गेट आहे, तिथे जेवणाचं वगैरे आहे. तिथेच आहे ना अशा पद्धतीने म्हणजे स्वामींची मूर्ती वगैरे आहे की तिथे आपण फोटो वगैरे पण काढू शकतो. तसे मी काढलेले आहे. तर तुम्ही इकडे येऊ शकता, मग तुम्हाला जाता येईल. मला आहे ना ब्लॉग काढता आलं नाही, गडबडीत होतो म्हणून. पण मग आम्हाला आहे ना, आम्ही 10 रुपयाची रिक्षा केली, स्टँडवर गेलो अक्कलकोटच्या. आणि पुणे स्वारगेट आहे ना, बस आम्हाला लगेच दिसली नाही का, 9-9:30च्या दरम्यान लगेच दिसली आणि बसलो आहे आम्ही. आणि आता चाललो आहे, आता सोलापूरमध्ये मी. आणि आता बघू, आता भरपूर तास. आता जाताना मी बसनेच चाललेली आहे, ट्रेनने नको म्हटलं. ट्रेनने अनुभव घेतला, पहिलाच अनुभव असा आहे. पण जाऊ द्या, आता मी चाललो आहे. बघू, मला जसा ब्लॉग जमेल तसा दुसरा ब्लॉग येईल. अजून कुठं जायचं आलं तर जाणार आहे मी.